सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कामगार नगर सुयोग कॉलनी येथील उद्योजक बिंदू अशोक वासवा यांच्या चिरागदीप बंगल्यावर धाडसी घरफोडी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता उघडकीस आली आहे। अशोक वासव हे आपल्या कुटुंबासोबत कामगार नगर येथे राहत होते। त्यांनी मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर परिसरात नवीन बंगला बांधला होता। बंगल्यात सामान शिफ्ट करण्याच्या कामानिमित्त घरातील सर्व लोक सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळपासून नवीन बंगल्यात गेले होते। मंगळवारी रात्री 8:30 वाजता कामगार नगर सुयोग कॉलनी येथील बंगल्यात आले असता त्यांनी दरवाजा उघडताच घरात अस्तव्यस्त सामान विखुरले दिसले। घरातील वस्तू तपासल्या असता कपाटातील 15 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, चांदीच्या देवाच्या मूर्ती, वस्तू, लॅपटॉप असा अंदाजे 20-1 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केलाय। या प्रसंगी बिंदू वासवा यांनी अधिक माहिती दिली। तसेच हे चोर बंगल्यात जाताना सीसीटीव्ही DVR देखील घेऊन गेले। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे। भरवस्तीत घरफोडी झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पवार यांनी बोलताना सांगितले की या चोरट्यांना लवकरात लवकर पकडून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। काय सांगणार, आपण एक पक्षाचे पदाधिकारी आहे, त्या ठिकाणी वारंवार कामगार नगर असो, गणेश नगर असो, या परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढले, काय सांगतात? इथे काय आलं, संत कबीर नगर आली आणि यंग पोरं त्यांचं नशा करत बसता इथे कोपऱ्यावरती, त्यामुळे इथे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी। सतत चोऱ्या, छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात इथे। पोलिसांनी विनंती पोलिसांना की त्यांनी गस्त वाढवावी, काय असेल ते पोलिसांनी बघावं। या संदर्भात आपण नाशिक पोलीस आयुक्तांना भेटणार? हो, आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देणार। 1-2 दिवसात आम्ही त्यांना निवेदन देऊ। पोलीस प्रशासनाला या ज्या व्यक्तीचं हे सोनं हे सगळं चोरीला गेलेलं आहे, आपण पोलीस प्रशासनाला काय आव्हान? पोलिसांना एवढं आव्हान कर की हे आमचे ते प्रतिष्ठित व्यक्ती आहे, सामाजिक म्हणजे एकदम प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांना न्याय द्यावा पोलीस प्रशासनाने, एवढी विनंती आहे आमची। काय नाव आहे तुमचं? मी बिंदू अशोकन। काय सांगणार आपल्या इथं चोरी? आमचं आता नवीन शिफ्टिंग झालंय, चालूच आहे शिफ्टिंग, नवीन घर घेतलेलं आहे। मग इकडे हे जुनं घर आहे आणि काल आम्ही सगळे कोणच नव्हते इकडे। मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला। तेवढ्यात सगळं पसारा होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितले तर ते खिडकी सगळं तोडून, त्याचं बार सगळं तोडून आता आलेले, त्याचं पायाचं पण निशाणी आहे तिकडे तिकडे। आणि सगळं माझ्या घरी जे काही होते, सोनं खूप गेले माझं, आणि चांदीचं गणपतीचं मूर्ती होते, माझं लॅपटॉप होतं, आणि असं बरेच ते DVR पण सगळं म्हणजे केबल सगळे तोडूनच घेऊन गेलेले, लॅपटॉप गेलेत। असं अजून मला माहित नाही काय काय घेऊन गेलेत, मी बघतेच सगळं पूर्ण घर उलट पलट करून ठेवलेले आहेत। तुम्हाला कोणावरती शंका? शंका असं माहित नाही, पण माझी एक आता जुनी बाई होती, तिला मी घेत नाहीये, ते खूप प्रॉब्लेम करायचं, ते म्हणून तिला घेत नाही। आता तिच्यावर पण आहे, आणि घरात आता गादीवाले आलं होतं, हे लोकच आलेले बाहेरून, असं बाकी माहित नाही मला। पोलीस प्रशासनाला आपण काय आव्हान करणार? नाही, माझं आता सोनं आहे, माझ्या आईचं सोनं होतं ते, मग ते मला परत मिळाले तर। साधारणतः त्या सोन्याची किंमत किती होती, काय सांगता? किंमत तसं नाही, खूप जुनं सोने आहे ते, एक 14-15 तोला होते। जागर जनस्थानकरिता भूषण जैन, नाशिक। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।